नमस्कार मित्रांनो, मी अमोल जाधव. स्वागत आहे तुमचे CSC मराठी या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आजचा व्हिडिओ 11वीमध्ये ॲडमिशन घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑन करून ठेवा, जेणेकरून आमचे नवीन व्हिडिओ येतील त्याचे अपडेट सगळ्यात पहिल्यांदा तुमच्यापर्यंत पोहोचेल. आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा 11thadmission.org.in या वेबसाईटवरती यायचं आहे. इथे आल्यानंतर आपल्याला नोटिफिकेशन या ठिकाणी एक नोटिफिकेशन जारी केलेले दिसेल. यामध्ये लिहिलेलं आहे शेड्यूल स्पेशल राऊंड 5 विथ ATKT फायनल. म्हणजेच हा 11वी ॲडमिशनचा 5वा राऊंड आहे. तर यावरती तुम्हाला एकदा क्लिक करून घ्यायचं आहे आणि ही PDF तुम्हाला डाउनलोड करायची आहे. फोनमध्ये तुमच्या ही PDF डाउनलोड झाल्यानंतर PDF तुम्हाला अशा प्रकारे दिसणार आहे. तर ही PDF आपल्या फोनमध्ये डाउनलोड झाल्यानंतर इथून आपल्याला याला ओपन करून घ्यायचं आहे. ओपन झाल्यानंतर इथे तुम्ही संपूर्ण माहिती जी आहे, ॲडमिशन कधीपासून चालू होणार आहेत, याची शेवटची तारीख काय असणार आहे आणि याची मेरिट लिस्ट जी आहे ती कधी लागणार आहे, संपूर्ण माहिती या PDF दिलेली आहे. तर ही PDF तुमच्यासमोर अशा प्रकारे ओपन होईल. यामध्ये तुम्ही वाचू शकताय इयत्ता 11वी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 2024-25 विशेष फेरी क्रमांक 5 म्हणजेच 5वी फेरी जी आहे ती दिनांक 2/9/2024 सकाळी 10 वाजल्यापासून ते दिनांक 6/9/2024 सायंकाळी 6 वाजेपर्यंत तुम्हाला भाग 2चे फॉर्म जे आहेत ते भरता येणार आहेत. तुम्ही इथे पुढे वाचू शकता, प्रवेशासाठी पसंतीक्रम नोंदविणे म्हणजेच विशेष फेरी 2साठी पसंती अर्ज भाग 2 ऑनलाईन सादर करणे म्हणजेच पार्ट 2चा फॉर्म तुम्हाला ऑनलाईन भरण्यासाठी 2 तारखेपासून ते 6 तारखेपर्यंत टाईम देण्यात आलेला आहे. या टाईममध्ये तुम्हाला पार्ट 2 फॉर्ममध्ये जे काही करेक्शन करायचे असतील किंवा पसंतीक्रम बदलायचा असेल, प्रेफरन्स द्यायचे असतील ते तुम्हाला द्यायचे आहेत. त्यानंतर विद्यार्थ्यांना भाग 2मध्ये किमान 1 व कमाल 10 पसंतीक्रम म्हणजेच कॉलेजचे नाव तुम्हाला यामध्ये कमीत कमी 1 कॉलेजचे नाव आणि जास्तीत जास्त 10 कॉलेजचे नाव तुम्हाला यामध्ये सिलेक्ट करता येणार आहेत. नवीन विद्यार्थी ऑनलाईन नोंदणी करून अर्ज भाग 1 भरून तो प्रमाणित करून घेऊ शकतात. आता ज्या विद्यार्थ्यांनी अजूनपर्यंत भाग 1 म्हणजेच पार्ट 1 भरलेला नसेल तर सगळ्यात पहिल्यांदा त्यांना पार्ट 1 भरून घ्यायचा आहे व तो व्हेरीफाईड करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर त्यांनी पार्ट 2 हा फॉर्म भरण्यासाठी घेऊ शकतात. आता ATKT सवलत मिळालेले विद्यार्थीही या फेरीमध्ये सहभागी होऊ शकतील. आता जे काही विद्यार्थी 10वीला ATKT लागली होती आणि ATKTतून ते पास झालेले असतील तर ते देखील विद्यार्थी या 5व्या राऊंडसाठी फॉर्म भरू शकतात. तर त्यांना पार्ट 1 फॉर्म भरून घ्यायचा आहे आणि तो व्हेरीफाईड करायचा आहे. व्हेरीफाईड केल्यानंतर त्यांना पार्ट 2 फॉर्म हा भरायचा आहे. त्यांनी आपले 6 विषयांचे मिळालेले 600 पैकी गुण नोंदवायचे आहेत. त्यांचे ॲटोमॅटिकली गुण येणार नाहीत, तर यांना इथे 600 पैकी किती गुण मिळालेले आहेत ते इथे तुम्हाला टाकून घ्यायचे आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांनी त्यांचा अर्ज भाग 1 मध्ये दुरुस्ती करता येईल. जर कोणाला पार्ट 1 मध्ये काही दुरुस्ती करायची असेल तर त्यांनी इथे करू शकतात. विद्यार्थ्यांनी आपला अर्ज वेळेत लॉक करावा. तुम्ही जेव्हा फॉर्म भरणार आहे तर त्यावेळेस तुमचा पार्ट 1 आणि पार्ट 2 दोन्ही फॉर्म लॉक असणं अत्यंत गरजेचं आहे. त्यानंतर संमती देणे बंधनकारक राहणार आहे. यामध्ये तुम्ही इथे पाहू शकताय टिप 1 दिलेली आहे. केवळ भाग 1 पडताळणी झालेले विद्यार्थी भाग 2 भरू शकतात. मी तुम्हाला परत एकदा सांगतोय, ज्यांनी पार्ट 1 फॉर्म भरलेला आहे आणि तो व्हेरीफाईड आहे त्यानंतर ते फॉर्म लॉक करून घेऊन पार्ट 2चा फॉर्म जो आहे तो भरू शकतात आणि पार्ट 2चा फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला तो लॉक करणं अत्यंत गरजेचं आहे. त्यानंतर दुसरी एक टिप दिलेली आहे, तुम्ही इथे वाचू शकताय, फक्त पसंतीक्रम भाग 2 म्हणजेच पार्ट 2चा फॉर्म लॉक केलेले असेल तरच अर्ज अलॉटमेंटसाठी विचारात घेतले जाणार आहेत. तर तुम्हाला न विसरता दोन्ही फॉर्म जे आहेत ते लॉक करून घ्यायचे आहेत, नाहीतर तुमचा अलॉटमेंटसाठी विचारात घेतला जाणार नाही. त्यानंतर जे विद्यार्थी विशेष फेरीमध्ये सहभागी होऊ इच्छितात त्यांनी आपल्या पसंती अर्ज पुन्हा लॉक करणे बंधनकारक आहे. तर ज्यांचा विशेष फेरीमध्ये सहभागी व्हायचं आहे तर सर्वांनी इथे फॉर्म जे आहे ते लॉक करणं गरजेचं आहे. परत सांगण्याचं कारण हेच की भरपूर विद्यार्थी त्यांचे फॉर्म जे आहेत ते अनलॉक झालेले असतात, ते लॉक करत नाहीत आणि त्यामुळे त्यांचा नंबर
पुढे कॉलेजला लागत नाही, तर त्यामुळे रिपीट सांगतोय, फॉर्म हा लॉक करून घ्यायचा आहे. सर्वांचे पसंतीक्रम अर्ज भाग 2 अनलॉक केलेले आहेत. तुम्ही इथे पहा, क्लिअर त्यांनी सांगितलेलं आहे. सर्वांचे जे फॉर्म आहेत पार्ट 2चे ते अनलॉक केलेले आहेत. प्रत्येक विद्यार्थ्यास ऑनलाईन संमती पुन्हा नोंदवावी लागेल. म्हणजेच तुम्हाला फॉर्म हा काही करेक्शन असतील ते करेक्शन करून घ्या, प्रेफरन्स द्या, त्यानंतर फॉर्म जो आहे तो लॉक करून घ्या. प्रत्येक विशेष फेरीसाठी विद्यार्थ्यांना पसंतीक्रम अर्ज भाग 2 पुन्हा लॉक करणे आवश्यक असेल. त्यांचे मागील फेरीचे पसंतीक्रम कायम राहणार नाहीत. तुम्ही म्हणाल की आम्ही मागच्या वेळेस जी फेरी होती त्यामध्ये आम्ही पसंतीक्रम दिलेले आहेत, तर ते ग्राह्य धरण्यात येणार नाहीत. तुम्हाला परत एकदा पसंतीक्रम द्यायचा आहे आणि त्या फॉर्मला लॉक करून घ्यायचं आहे. कोटा प्रवेशासाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी ऑनलाईन कोटा प्रवेश पसंती नोंदवू शकतात. जर कोणाला कोट्याअंतर्गत ॲडमिशन घ्यायचं असेल तर ते देखील तुम्ही यामध्ये करू शकता. त्यानंतर मागील फेऱ्यांमध्ये प्रवेश झालेले विद्यार्थी द्विलक्षी विषय प्रवेशासाठी ऑनलाईन पसंती नोंदवू शकतात. अप्लाय फॉर बायोफोकल, ज्यांना बायोफोकलसाठी ॲडमिशन करायचं आहे ते देखील या राऊंडमध्ये अप्लाय करू शकतात. त्यानंतर दिनांक 7/9/2024 ते दिनांक 9/7/2024 हा जो टाईम आहे हा डाटा प्रोसेसिंगसाठीचा बॅकएंड ॲक्टिव्हिटीसाठीचा टाईम आहे. यामध्ये पात्र उमेदवारांची गुणवत्ता यादी तयार करण्याचे काम केले जाईल. त्यानंतर दिनांक 10/9/2024 रोजी सकाळी 10 वाजता विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी जे काही महाविद्यालय सिलेक्ट झालेलं असेल ते पोर्टलवरती प्रसिद्ध केले जाणार आहे. त्यानंतर दुसरा पॉईंट आहे, विद्यार्थी लॉग इनमध्ये त्याला प्रवेशासाठी मिळालेले उच्च माध्यमिक विद्यालय हे दिसणार आहे. त्यानंतर संबंधित विद्यालयास प्रवेशासाठी मिळालेल्या विद्यार्थ्याची यादी कॉलेज लॉग इनमध्ये दर्शविली जाणार आहे. फेरी चेक कट ऑफ पोर्टलवर दर्शविणे आणि विद्यार्थ्यांना SMS द्वारे सूचित करणे. म्हणजे जे काही विद्यार्थ्यांना कॉलेज अलॉट झालेले आहे त्याची SMS देखील विद्यार्थ्यांना फोनवरती, जो नंबर तुम्ही रजिस्ट्रेशनला दिलेला आहे त्यावरती येणार आहे. त्यानंतर आपण इथे चौथा पॉईंट बघूया. दिनांक 10/9/2024 सकाळी 10 वाजल्यापासून ते दिनांक 14/9/2024 सायंकाळी 6 वाजेपर्यंत विद्यार्थ्यांना कॉलेज लॉग इनमध्ये प्रवेश ऑनलाईन निश्चित करायचा आहे. प्रवेश रद्द करणे तसेच प्रवेश नाकारणे या प्रक्रिया सुरू राहणार आहेत. अलॉट झालेल्या उच्च माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयामध्ये आपला प्रवेश निश्चित करून घ्यायचा आहे. प्रवेशास जाण्यापूर्वी आवश्यक कागदपत्रे तुमचे जे आहेत ते अपलोड करणं गरजेचं आहे. यामध्ये तुम्ही तुमचे 10वीचे मार्कशीट असेल किंवा त्यानंतर तुमचा शाळा सोडलेला दाखला असेल किंवा कास्ट सर्टिफिकेट असेल, जे तुमचे आवश्यक कागदपत्रे अपलोड करायची राहिले असतील तर ती कागदपत्रे तुम्हाला अपलोड करून घ्यायची आहेत. त्यानंतर तुम्हाला त्या फॉर्मची अलॉटमेंटची प्रिंट काढून घ्यायची आहे आणि अलॉट झालेल्या महाविद्यालयात प्रवेश घ्यायचा असल्यास प्रवेशाची प्रक्रिया पूर्ण करून आपला प्रवेश तेथे निश्चित करायचा आहे. वेळापत्रकाप्रमाणे दिलेल्या वेळेमध्ये तुम्हाला हे काम करून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे त्यांनी एक टीप दिलेली आहे, तुम्ही ती वाचू शकताय. जर विद्यार्थ्याला मिळालेल्या विद्यालयात प्रवेश घ्यायचा असेल तर विद्यार्थी लॉग इनमध्ये, म्हणजेच तुम्ही तुमचा ॲप्लिकेशन नंबर टाकून लॉग इन केल्यानंतर तुम्हाला जे कॉलेज अलॉट झालेलं आहे त्या कॉलेजमध्ये तुम्हाला ॲडमिशन घ्यायचे असेल तर तुम्हाला खाली एक प्रोसीड फॉर ॲडमिशन ही टॅब दिसेल. यावरती तुम्हाला क्लिक करून आवश्यक कागदपत्रे अपलोड करायची आहेत आणि अलॉट झालेल्या विद्यालयात जाऊन आपला प्रवेश निश्चित करायचा आहे. प्रथम पसंतीक्रम मिळूनही प्रवेश घेतला नाही किंवा प्रवेश नाकारल्यास अथवा प्रवेश रद्द केल्यास अशा विद्यार्थ्यांना यापुढील कोणत्याही फेरीमध्ये प्रतिबंधित केले जाणार नाही, हे इथे त्यांनी सांगितलेलं आहे. तथापि विद्यार्थ्यांनी आपला प्रवेश लवकरात लवकर निश्चित करणे हिताचे आहे. त्यानंतर पुढील फेरीसाठी नवीन विद्यार्थी नोंदणी आणि अर्ज भाग 1 भरणे सुरू राहील. या कालावधीत फॉर्म 1 मध्ये अनलॉक दुरुस्ती करता येणार नाही. त्यानंतरची जी काही फेरी होणार आहे त्यानंतर तुम्हाला फॉर्म 1 जो म्हणजे पार्ट 1चा फॉर्म आहे त्यामध्ये अनलॉक करता येणार नाही किंवा दुरुस्ती करता येणार नाही. त्यानंतर कोटा अंतर्गत विषयांसाठीचे प्रवेश समांतरपणे सुरू राहतील. त्यानंतर आपण ते 5वा पॉईंट बघूया. दिनांक 14/9/2024 रात्री 8 वाजेपर्यंत
प्रवेशित विद्यार्थ्यांची स्थिती पोर्टलवरती ऑनलाईन नोंदविण्यासाठी उच्च माध्यमिक विद्यालयांसाठीची ही वेळ आहे. रात्री 8 वाजेपर्यंत उच्च माध्यमिक विद्यालयांसाठी कोट्यातील रिक्त जागा कॅपकडे पाठवण्यासाठीचा हा वेळ यांच्याकडे दिलेला आहे. यामध्ये व्यवस्थापन आणि इन हाऊस कोटा हे देखील समाविष्ट आहे. फेरी अखेरची रिक्त जागा जाहीर करणे, त्यानंतर हा राऊंड झाल्यानंतर ज्या काही जागा शिल्लक असतील त्या जागा कॅपकडे पाठवल्या जातील. आता इथे खाली सूचना दिलेली आहे ती देखील आपण पाहूया. सन 2024-25ची 5वी विशेष फेरी असल्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला आहे त्यांना प्रवेश घेणे बंधनकारक राहणार आहे. त्यानंतर या फेरीनंतर विशेष 2 फेऱ्या होतील. तसेच प्रवेश प्रक्रियेसंदर्भातील वेळापत्रक साईटवर अपलोड करण्यात येईल. आणि तिसरा शेवटचा पॉईंट, विशेष फेऱ्या संपल्यानंतर डेली मेरिट राऊंड म्हणजेच DMR फेरी आयोजित करण्यात येईल, हे देखील इथे सांगण्यात आलेलं आहे. तर व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या मित्रमैत्रिणींसोबत व इतर विद्यार्थ्यांसोबत नक्की शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.